सो हाय हॅलो आणि नमस्कार. आज थेट आपण दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणार आहे आणि सोबत मी तुम्हाला आज तुळशीबाग पण दाखवणार आहे. सो आजचा व्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच की आज मी नवऱ्यासोबत किती छान गप्पा गोष्टी करून मजा मस्ती केली. दोन ते 3 महिन्यानंतर दगडूशेठ बाप्पाचे आम्ही आतमधून दर्शन घेतलेले होते, कारण आज काहीच गर्दी नव्हती. उद्या गुरुपौर्णिमा आहे तर खूप जास्त गर्दी होणार होती. म्हटलं आजच घरी शुभम आहे म्हणून गणपती बाप्पाचे दर्शन करून घेऊया. तिथे गेल्यानंतर छान दर्शन वगैरे झालं, बट आम्हाला लवकर दर्शन झालं. या गणपती बाप्पाला किती पण बघितलं आणि किती पण वेळ त्यांच्यासोबत असं बघत बसलं ना तर कमीच वाटतं. जसा जसा वेळ समोर जात होता तसं असं वाटत होतं की गणपती बाप्पाला सोडून तर जाऊ नये. बट खूप जास्त जोरात पाऊस आला. म्हटलं चला बाहेरून पण दर्शन करून घेतलं आणि एक क्लिप्स काढून घेतली जी तुम्हाला दाखवायची होती. गणपती बाप्पा इतके छान दिसत होते ना. मग आता लक्षात आलं की आता गणपती बाप्पा म्हणजे गणेश उत्सव यायला फक्त 50 दिवस बाकी आहे आणि त्याचीच काहीतरी अशा प्रकारे जोरदार तयारी चालू होती. यावेळेस असं ऐकायला आलेलं आहे की गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आहे ते वृंदावनचं मंदिर बनणार आहे. चला समोर बघूयाच, आता गणपती बाप्पा बसेल तेव्हा समजेलच. आता भरपूर वेळ होता, चला तुम्हाला तुळशीबागमध्ये नेते. आता हे तुळशीबाग गणपती बाप्पाच्या मंदिरापासून फक्त 2 ते 3 मिनिटावरच आहे आणि तुळशीबागमध्ये सगळ्या व्हेरायटीज तुम्हाला भेटतात, जे की असतात बॅग, पर्स, चपला, कपडे, घरगुती वस्तू आणि सगळ्या काही शॉपिंग तुम्ही या तुळशीबागमधून करू शकता. जर तुम्हाला गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण घ्यायचं असेल तर या तुळशीबागमध्ये अवेलेबल आहे. घरी येताना आम्ही स्वीट होममध्ये गेलो, कारण स्वीट होममध्ये जाऊन शुभमला खूप दिवसापासून काजू कतली खायची इच्छा होती. आता काजू कतली वगैरे घेतली आणि तिथे भरपूर व्हेरायटीज होत्या. म्हटलं चला बघूया स्वीट्समध्ये काय काय भेटते. बट शुभमला स्पेशली काजू कतलीच खूप दिवसापासून खायची होती म्हणून मस्त अशा प्रकारे स्पेशल काजू कतली वगैरे घेतली. काय पाहिजे बघ, काय पाहिजे? घरी आलोय आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून आज काहीतरी नॉनव्हेज करायचं ठरवलेलं आहे. पण आज सर्व मी माझ्या नवऱ्याच्या हातात दिलं आहे. चला बघू तो आता किचनमध्ये काय करतोय. काय करतोय रे? ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय करतोय? चिकन. अरे नाद नाही, चिकन खायचं आज. तू करणार आहे का? मी धुवून देणार, तू करणार आहे आणि मी खाणार आहे. मला वाटलं राड आज. मला वाटलं तू करतोय. आज नुसती अडकर तू अरे बावन्न ग्रेव्हीचं करतोय की सुक्क? काय सुक्क आणायचं, सुक्क. रस्सा पण करायचा प्यायला जरा. मी नाही करणार आहे, तू करणार आहे. तुझ्या हाताने तू कर. तर बावन्न बहिणींनो, डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. चिकन धुवून झालेले आता हे नाहीये. आपण जरा साईडला ठेवू आणि एक कापून घेऊ. आता हात धुतो. हाताचा वासीन नाही तर घाल. तू का त्याच्यासारखा व्लॉगिंग करायला लागला का, त्या माऊलीच्या पप्पा सारखा? आपली कॉपी आपण कोणाला कॉपी करत नाही. आपलं नॅचरल आहे सगळं. नॅचरल कसं ओ नाही स्वतःच. हा कसले रील्स बनवतात. तू सिद्धू दादा सारखा करतोय ददले. अवघडे. चिकन मसाला कुठल्या कंपनीचं ते पण सांग. अंकिता आज काय खाणार? चिकन. चिकन. चला तयारी करायला लागा. तिथल्या तिथे करतोय सर्व, मलाच करावं लागणार आहे. फक्त चिकन धुतलंय. धुवायचं होतं फक्त. मग तू काय म्हणतो चला करू? मला खाणं नाही येतंय, मला खायला दे. तू का म्हणतो बघ? ठेवून दे. चल आता बनवून घे पाटकेन. हेटू मंडळी आपण आता हेड काय अभी मजा आएगा ना भिड़ो. खायची होती तर बरोबर काजू कतली आणली. एवढेच राहिले फक्त.
जवळून काढ. कांदे कापताना दिसलं पाहिजे लोकांना. अरे पुरींना पण एवढं जोरात कापतात नसतील कांदे. बघा कसं आहे. अरे बघ बारीक नाही कापायचे, मोठे कापायचे. आपल्याला काय करायचंय केला ना. ही सवय आहे का माझी कापायची. मोठे कापतो सॉरी. हे बघ परत अब तू अर्धा कापतोय. असेच मोठे हा कापायचे. तेवढंच पाहिजे. काय देवा, याला काम सांगितलं आणि हा माझे काम वाढवणार आहे मला असं वाटतंय. सो आता मी माझं स्वतःचं चिकन बनवून घेते आणि तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि सांगा. आवडल्या असल्यास लाईक करायला विसरू नका. हमको मारो हम कापाकापी चालू आहे. याचं का कापाया? बोला ना. हे. आलं म्हण ना. आलं, कांदे. अरे देवा. अवघड आहे गं. झालं बघ. एवढंच कम हात दुखला आणि मी किती रोज काम करते. पापड घेऊन जा. पाहिजे ना. कापड येते खराबच दिसणार तू आहे. नाही पुसायचं दिसत, इथं तुझं तिथं तोंड पुसायचं. हे पुसता ते पुसता ते कापड खराबच होणार आहे ना. नाही ना, ऐकलं ना. झालं तुझं काम. आता बसतो जरा. मी पण बसते. जाऊ दे, स्वयंपाक राहू दे आजचा. भूक लागली लवकर. राहू दे स्वयंपाक आजचा. मी नाही करत. म्हणजे तू स्वतः एवढं छोटं काम करून गेला आणि अख्खं काम माझ्यावर सोडून चाललंय. लाडात नको येऊ. सो सर्वात आधी मी चिकन छान धुतलेलं आहे आणि आता सात्विकसाठी, सात्विक तिखट खात नाही म्हणून मी त्याच्यासाठी अळणी करणार आहे. सर्वात आधी छान शुभमनी असा बारीक कांदा कापलेला आहे जो मी त्या तेलामध्ये टाकणार. कोथिंबीर, यामध्ये थोडं मी हळद टाकणार. आलं लसूणची पेस्ट पण टाकणार. छान अशा प्रकारे मस्त चिकन तेलामध्ये थोडा वेळ शिजू दिलं आणि आता त्यामध्ये मी असं पाणी टाकणार जे की थोडं गरम आहे. मसाला बनवायला घेऊया. जी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी मी कांदा, धने, चण्याची डाळ, खोबरं आणि दालचिनी याचाच मी मसाला करत असते नेहमी चिकनसाठी. त्या बिड्यातला नागोबा बोलत होता मी चिकन करणार, पण तो तिकडे जाऊन बसलेला आहे. चला त्याला आता हे देऊया, बघू त्याचं रिॲक्शन काय आहे. हे घे. काय ऐकत नाही. काय आता काय ऐकत नाही. खाऊन सांग कसं झालं. तू करणार होता ना, तू करणार होता ना. कसं आहे. बॉडी जिवंत झाली माझी. मेला होता का. सांग ना कसं झालंय. कडक कडक तिखट आहे का. कडक आहे. हा बनवणार होता चिकन, पण सर्व माझ्यावर आले. आता कापून दिलं मला ना. पण आता मला चिकन करायचंय, भाकरी आणि भात. आणि खात कोण आहे. हा तू काय काम केलं रे. कांदे कापले, आलं कापले, कापी केली गेली. चला लागा परत कामाला.
सो टू बी कंटिन्यू. इकडे माझं सर्व जेवण रेडी झालेलं आहे. बरोबर 1.5 तासामध्ये सर्व आवरून पण झालेलं आहे. आता जेवण करताना दाखवते की काय काय स्पेशल बनलेलं आहे. चला, सो ब्लॉग कंटिन्यू बघण्यासाठी थँक्यू. आणि इथून पुढं पण ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आपण चिकनची भाजी बघून शुभमचा एक्सप्रेशन बघणार आहोत की भाजी कशी झाली आहे. कारण तो भाजी बनवणार होता, बट भाजी मी बनवलेली आहे. एक्सप्रेशन बघूया. खा ना एक घास, कसं झालं सांग ना. आणि पूर्ण भाजी संपायची आज, गुरुपौर्णिमा उद्या. कशी झाली आहे खरं खरं, तोंडातून आवाज तर काढ. एकदम जास्त थँक्यू. मस्त. आता चोरून खायची. मला पण दे. सो चला आता मी जेवण करते. आणि आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.